मराठा समाजाचा विचार करताना ओबीसी समाजाचं अहित होऊ देणार नाही। ओबीसींचा उद्धार आणि विकास करण्याचं शिवकार्य आम्ही करणारच, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। हैदराबाद जीआर ओबीसींवर घाला घालणारा सरकारची भूमिका ओबीसी विरोधी, मात्र आम्ही लढणार, हक्काचं रक्षण करणार। वडेट्टीवार ठाम, तर उद्याच्या बैठकीला येण्यासाठी ओबीसी नेत्यांना आवाहन। पश्चिम महाराष्ट्रातील कुणीही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नाही। ओबीसींनी मराठ्यांच्या विरोधात लढण्यापेक्षा जातीसाठी लढावं, जरांगेंचा निशाणा। मराठा आरक्षण देताना ओबीसींना धक्का लागणार नाही। ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। उपराष्ट्रपती पदासाठी उद्या निवडणूक, सत्ताधारी आणि विरोधक खासदार मतदानाची तालीम करणार। मतदानादरम्यान चूक न होण्यासाठी ही खबरदारी। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज एनडीए आणि इंडिया आघाडीच्या दिल्लीमध्ये स्वतंत्र बैठका होण्याची सुद्धा शक्यता। एनडीएकडून सीपी राधाकृष्णन, तर इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी मैदानात। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कैलास पाटील शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार। तब्बल 13 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये लाडक्या बाप्पाला निरोप। तराफ्यावर मूर्ती चढवताना अनेक अडचणी आल्यामुळे उशिरानं विसर्जन। कल्याण डोंबिवलीमध्ये उद्या पाणी पुरवठा बंद राहणार, तर दुसऱ्या दिवशी सुद्धा कमी दाबानं पाणी पुरवठा होणार। त्यामुळे महावितरणच्या कांबा उपकेंद्रात दुरुस्तीचं काम होणार असल्याची माहिती। 1 वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा हे पायउतार। निवडणुकीमध्ये पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत कृषी मंत्री आणि माजी पंतप्रधानांच्या भेटीनंतर हा निर्णय।